मित्रांनो, जेव्हा आपण 20 वर्षाचे असतो तेव्हा लोक काय म्हणतील याचा सगळ्यात जास्त आपण विचार करत असतो. पण जेव्हा आपण 40 वर्षाचे होतो तेव्हा लोक काय म्हणतील याचा विचार करणं आपण बंद करतो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की जेव्हा तुम्ही 60 वर्षाचे होता तेव्हा तुम्हाला कळतं की तुमच्याबद्दल कोणीही कधी काहीही विचार केलेला नसतो. म्हणून मित्रांनो, आताच लोक काय म्हणतील हा विचार करणं बंद करा आणि तुम्हाला जे इच्छा असेल करायची, जे तुम्हाला आवडत असेल ते करा. तर मित्रांनो, कधी तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर आज मी तुमच्यासाठी एक असाच नवीन व्यवसाय घेऊन आलोय जो तुम्ही महाराष्ट्रामध्ये सुरू करून एक चांगला नफा कमवू शकता, ज्याच्यात तुम्ही महिन्याचे 1 ते 1.5 लाख रुपये 2 लाख रुपये पर्यंत कमवू शकता. त्याच्याहून जास्त पण कमवू शकता कधी तुम्ही जास्त चांगलं काम केलं तर. आणि या व्यवसायाची माहिती घेण्यासाठी मी खूप लांब आलोय, तामिळनाडूमध्ये करूर डिस्ट्रिक्टमध्ये. बिझनेस बेंच मधून मी आज तुम्हाला भेटवणार आहे महादेंगी मॅमशी, जिथे मॅम मला या व्यवसायाबद्दल पूर्ण माहिती देणार. आणि आज जो व्यवसाय मी तुम्हाला जो सांगणार आहे तो साऊथ साईडला खूप चालतो, पण आपल्या महाराष्ट्र साईडला, महाराष्ट्र राज्याच्या साईडला या व्यवसायाबद्दल कोणालाही जास्त माहिती नाहीये. आणि मॅम कडे जे प्रोडक्ट्स आहेत ते कधी तुम्ही महाराष्ट्रामध्ये डीलरशिप घेऊन लॉन्च करणार तर तुम्ही खूप मोठा नफा कमवू शकता. आणि खूप सारे उद्योजक असंच करतात जे बाहेरच्या राज्यात चालू आहे, बाहेरच्या देशात चांगले चांगले व्यवसाय चालू आहे, तेच आपल्या एरियामध्ये करत असतात आणि एक चांगला नफा कमवून जातात. तर तुम्ही कधी हा व्हिडिओ बघणार तुम्हाला पण चांगली माहिती भेटेल. आणि मित्रांनो, मी तुमच्यासाठी एवढी मेहनत घेतोय, पूर्ण भारत तुमच्यासाठी फिरतोय अशा व्यवसायाबद्दल माहिती घेण्यासाठी. तर या व्हिडिओला लाईक करून टाका, कारण की लाईकच मला खूप मोटिवेट करत असतं तुमच्याबद्दल असेच व्यवसाय आणण्यासाठी. आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण की सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला जे पण मी नवीन नवीन व्यवसायाबद्दल अपडेट्स आणत असतो ते तुमच्याकडून मिस नाही होणार. तर नमस्कार मॅम. नमस्कार सर, मी बिझनेस ब्रांचमधनं बोलते. आता आमच्या कंपनी 5 वर्षापासून आमचं चालते. आमच्यासोबत आतापर्यंत बहुत सारे डीलर्स आहेत. आता आम्हाला महाराष्ट्रात डीलर्स भरपूर पाहिजेत आणि आता साऊथ साईडमध्ये डीलर्स आता चांगलं कमाई पण करते. किती कमवताय तरी तुमचे डीलर? आता महिन्याचं म्हणलं तर 1.5 ते 2 लाख रुपयेपर्यंत त्यांचं इन्कम अर्न करतात सर. आणि आता महाराष्ट्रात ही संधी पोचवायसाठी मी आता तुम्हाला सगळे डिटेल्स फर्दरली सांगते. तर मॅम, आज आमच्या व्ह्युअरला तुम्ही जे प्रोडक्ट्स दाखवणार आहे वेगवेगळे, ते कोणते कोणते काय असणार आहे ते आमच्या व्ह्युअरला सांगा. जे आमच्याकडे आता 5 प्रोडक्ट आहेत, ते 5 प्रोडक्ट काय आहे ते मी तुम्हाला सांगते. पहिलं जे प्रोडक्ट आहे आमचं पॉलिग्रेनेट शीट आहे. तर मॅम, हे जे पॉलिग्रेनेट शीट हे काय असतं? तुम्ही बघितलं असेल, आता मोठ्या घरात असू द्या किंवा बंगल्यात असू द्या, तुम्ही मार्बल किंवा ग्रॅनाइटचं जी फिनिशिंगचं तुम्ही बघितलं असेल, भिंतीवर लावलेलं तुम्ही बघितलं असेल, किंवा काही फ्लोरिंगसाठी तुम्ही वापरलेलं ती पण बघितलं असेल. ओरिजिनल ग्रॅनाइटचं आणि ओरिजिनल मार्बलचं जी लुक कसं आहे तुम्ही बघितलं असेल. ग्रॅनाइटचं आणि मार्बलचं त्याचं प्राइस जी आहे जी जादा असते, जी मोठे मोठे लोकच प्रिफर करू शकतात. बरोबर. मिडल आणि लोअर क्लास ती माणसं ही प्रिफर करू शकत नाही. मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लास पर्सन्स असतात, त्यांना पण अशी लुक त्यांच्या घरात हवी असं त्यांना वाटत असेल. हेच काम आता आमचं पॉलिग्रेनेट शीट आहे. ग्रॅनाइट लुक आणि मार्बल लुक ही शीट तुम्ही लावल्यानंतर मार्बलचा आणि ग्रॅनाइटचा दोन्ही पण लुक तुम्हाला देते सर. आता समजा तुम्हाला ओरिजिनल मार्बल लावायचं आहे तर त्याचा खर्च तुम्हाला अराउंड करून तरी 1 लाख रुपयेपर्यंत येईल. आणि आमचं जी शीट आहे तुम्हाला ती कमीत न कमी तुम्हाला 50% पर्यंत तुम्हाला सेव्हिंग्स पण देईल. अच्छा, म्हणजे मॅडमचं म्हणणं असं आहे की जिथे तुम्ही ओरिजिनल मार्बल लावणार, समजा 1 लाख रुपये त्याचा खर्च लागतोय, त्याच्या जागेवर त्याच लुकचा कधी तुम्ही मार्बल शीट लावणार, जे मॅमकडे आहे पॉलिग्रेनेट शीट लावणार, जो तुम्हाला एक्झॅक्ट मार्बल सारखाच लुक देणार आहे, त्याच्यात तुम्हाला 50% सेव्हिंग्ज होणार आहे. जिथे 1 लाख रुपये लागतात तिथे तुम्हाला 50,000च लागणार. तर एवढं स्वस्त तुम्हाला हे लुक भेटणार आहे, एवढं स्वस्त तुम्हाला हे शीट्स भेटणार आहे. चला मित्रांनो, आता तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे की आमचं पॉलिग्रेनेट शीट कसं तुम्हाला मार्बल आणि ग्रॅनाइट लुक देते. की आमचं शीट्स वेगवेगळे मॉडेल्स मध्ये कोणते कोणते डिझाईन आहेत ते बघूया. आता ही तुम्ही बघू शकता, याचं नाव आहे इंदोस गोल्ड. अँड तुम्ही इथं लाइटिंगमध्ये लुकमध्ये बघू शकता की ह्याचं शायनिंग कसं आहे. ही बघा, तुम्हाला ही वुडन पॅटर्न आहे, पण बघा तुम्हाला ग्लो कसं देते तुम्हाला. आता ही बघू शकता इम्पिरियल ब्लू आहे आणि ह्याचं पण तुम्ही शायनिंग बघू शकता. ही बघा ब्लॅक, लावाडिया ब्लॅक आहे ह्याचं नाव, आणि ह्याचं पण तुम्ही लुक बघू शकता. आता ही बघा, तुम्हाला ही सॅफ्रॉन ब्राऊन आहे, ह्याचं पण तुम्ही लुक बघू शकता. ह्याचं नाव इटालियन ब्लॅक आहे. सो तुम्हाला असं वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तुम्ही बघताय. आता बघा ही डायमंड कट, ही बघा ही ओपेरा ग्रीन आहे याचं नाव. आता तुम्ही ही शीट बघताय, ही लहान लहान शीट आहेत. ही लहान लहान पीस फक्त डेमो साठी आहे. जेव्हा तुम्ही डीलरशिप घेचाल तेव्हा तुम्हाला ही मोठी शीट तुम्ही बघताय 8x4चं, ही मोठी शीट तुम्हाला भेटेल. आता पॉलिग्रेनेट शीट 1.2 mm भेटतं. 1.2 mm मध्ये फक्त प्लेन कलर्स येते बघा. आता ही पूर्ण प्लेन कलर्स आहेत. आणि ह्याच्यानंतर जी थिकनेस 3 mm थिकनेस आहे, आता ही बघा थिकनेस 3 mm तुम्हाला डिझाईनवाली शीट भेटेल. आणि ज्या वेळेला तुम्ही कॅटलॉग घ्याल त्यावेळेला तुम्हाला ओरिजिनल शीट येणार. हे बघा, आता तुम्ही ही कव्हर काढल्यानंतर ह्याच्यावरती शीट आहे ती सगळी ओरिजिनल. आता मॅम, आपण हे शीट्स बघितले,
मेन गोष्ट आहे ते हे चिपकवले कसे जातात भिंतीवर, आणि समजा कुठेही चिपकवायचं असेल, सिलिंगवर चिपकवायचं असेल, आपल्या भिंतीला चिपकवायचं असेल, तर याची प्रोसेस काय असते? आता भिंतीवर लावायच्या आधी तुम्ही आधी प्लास्टर घेऊन करायला लागेल, आणि प्लास्टर केल्यानंतर शीटच्या मागे तुम्ही ग्लू लावायचं आणि झिगझॅगमध्ये तुम्ही लावून त्याच्यातनं पसरून घ्यायचं. पसरून घेतल्यानंतर भिंतीवर डायरेक्टली चिकटायचं. भिंतीवर चिकटवल्यानंतर तुम्हाला प्रेस करायला पाहिजे, म्हणजे ती व्यवस्थित सेट होईल. भिंतीवर लावल्यानंतर जी फिनिशिंग लुकसाठी तुम्हाला प्रोटेक्शन फिल्म आहे ती असं काढायला लागते, मग तुम्हाला ती फिनिशिंगचे जी लुक तुम्हाला दिसेल. तर चला मित्रांनो, आता तुम्हाला मी पॉलिगनेट शीट भिंतीवर चिकटवल्यानंतर त्याचा लुक कसा दिसते ते तुम्हाला मी आता दाखवते. ही जी कलर आहे ती फॉन्सी किम्ब्रिकल कलर आहे, आणि ह्याच्यात तुम्ही बघू शकला तर इथे ती टीव्हीच्या मागं तुम्ही असं लावू शकता. बघू शकता तुम्ही याचा लुक कसा आहे ती, आणि तुम्हाला सेम दिसायला तुम्हाला असं पूर्ण टाईल्स काय असं ग्रायनेटचं सगळं पूर्ण दिसतं. ही ओरिजिनल मार्बल नाही, पण ओरिजिनल मार्बलचं लुक तुम्ही बघू शकता. तुम्ही जी पॉलिगनेट शीट आहे तुम्ही असं ती बेंड पण करू शकता, आणि तुम्हाला जी हवेल तसं तुम्हाला कट पण करू शकता. सिलिंगवरती पण आम्ही पॉलिगनेट शीट्स लावलेत. आता या शीटवर तुम्ही असं ती स्विच बॉक्स लावताय, तो याच्यानं तुम्हाला पण दिसेल की याच्यात क्रॅक वगैरे काही नाही झालं. तुम्ही फॅन पण लावू शकता, तुम्ही असं इथं ड्रिल पण लावू शकता, आणि फोटो फ्रेमसाठी पण तुम्ही वापरू शकता. सो त्याच्यातनं तुम्हाला काय स्क्रॅचेस वगैरे काही येत नाही. तुम्हाला जी काय येतं तुम्ही लाइटिंग वगैरे फिक्स करू शकता वरती. पॉलिगनेट शीटचं आम्ही टेबल पण इथं बनवलेलं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता जी अल्युमिनियमचं आहे, ही जी ॲक्सेसरीज आहे, तुम्ही जेव्हा डीलरशिप घेताल तेव्हा तुम्हाला ही ॲक्सेसरीज पण तुम्हाला त्याच्यात. ही ॲक्सेसरीज का वापरता मॅडम? गॅप नाही दिसायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही वापरतोय सर. तुम्हाला गॅप नाही तर पण फिनिशिंगसाठी पण तुम्ही वापरू शकता. वरती बघू शकता बॉर्डर, ती पण तुम्हाला ॲक्सेसरीज बरोबर येईल. आता ही तुम्ही बॉर्डर बघता, ही विंडोसाठी पण यूज करू शकते. आता ह्या बॉर्डरने तुम्हाला फिनिशिंग बनावं छान दिसते विंडोचं. जेव्हा तुम्ही डीलरशिप घेणार तेव्हा तुम्हाला पॉलिगनेटचं फिनिशिंग लुक द्यासाठी तुम्हाला ॲक्सेसरीज पण भेटेल. ही ॲक्सेसरीज कशासाठी, तुम्हाला पॉलिगनेट शीट लावल्यानंतर जी गॅप दिसाय नको त्याच्यासाठी हे वापरतात. तुम्हाला ह्याच्यात छोटी साईज मोठी साईज भिंतीच्या कॉर्नरमध्ये पण तुम्ही लावू शकता. ही जी ॲक्सेसरीज आहे ती विंडोजच्या कॉर्नरमध्ये वापरतात आणि सिलिंगच्या कॉर्नरमध्ये पण वापरतात, आणि ह्याला फक्त थिकनेसचा डिफरन्स आहे. एवढं कमी बजेटमध्ये तुम्हाला एवढं जी लुक मार्बल लुक देईल, जेव्हा कस्टमर ही बघतील तुम्हाला जी ऑर्डर मिळणार जी 100% आहे सर. आणि मॅम आता आपण बघितलं याचा लुक किती भारी येतो जेव्हा आपण हे शीट्स आपण घरात लावतो, तो मार्बलचा लुक एकदम फिनिशिंग येतं. पण याचे जे फीचर्स आहे, याचे फायदे काय काय ते आमच्या व्ह्युअरला सांगा. सर तुम्ही लावल्यानंतर तुम्हाला जी वॉटरप्रूफिंग पण येणार, आणि फायरिंग वगैरे झालं तर त्याला असं डॅमेज वगैरे काही होणार नाही. आम्ही एक्सपेरिमेंटसाठी आम्ही कापूर ठेवला होता, आणि पुण्यात कापूर झाल्यानंतर जी तुम्ही रिमूव्ह करून बघितल्यानंतर बघू शकता की त्याला काही झालं नाही. ह्याला तुम्हाला प्रूफ होते की तुम्हाला फायरने पण काही होणार नाही. ही जी शीट बघताय तुम्ही ही अनब्रेकेबल आहे. ते आम्ही दुसऱ्या फ्लोअरमध्ये आम्ही फेकलो तर आमचं शीटचं काहीही झालं नाही. आता बघू शकता तुम्ही ही बेंड करते, किती पण तुम्ही बेंड करा ही काही तुटू शकत नाही. डाग वगैरे पडल्यानंतर तुम्ही असं फडक्याने तुम्ही पुसू शकता, क्रॅक वगैरे होणार नाही, आणि टेम्परेचर कंट्रोल पण करते. समजा तुम्हाला बाहेर गरमी आहे, ज्यादा हीट आहे, तर तुम्हाला त्या रूममध्ये तुम्हाला थंडी देते. बाहेर पावसाळा असो थंडी असो तर याला काही म्हणजे प्रॉब्लेम होणार नाही. आणि सगळ्यात मेन गोष्ट तुम्ही ही रियूज पण करू शकता. आता समजा तुम्ही एका घरातनं दुसऱ्या घरात तुम्ही शिफ्ट होताय, तर तुम्ही असं काढून दुसऱ्या घरात तुम्ही जाताय, तिथं तुम्ही प्लेस्टिंगच्या ग्लूच्या मदतीनं तुम्ही फर्दरली पेस्टिंग पण करू शकता. म्हणजे ती शीट तुम्ही दुसरीकडे पण लावू शकता. आणि मॅम गॅरंटी काय, किती वर्ष हे टिकणार आहे ही तुमची शीट? गॅरंटी 10 वर्षाची गॅरंटी आहे सर. ओरिजिनल मार्बल तुम्ही घ्यायला गेलात तर जादा करून पैसे लागते, पण तुम्ही जी लुक सेम लुक तुम्हाला द्यायसाठी पॉलिगनेट शीटची जी शीट्स आहे तुम्हाला कमी पैशात बसते सर. आणि समजा कधी डीलर्स कस्टमरच्या घरी हे लावतील तर त्यांना नफा किती होईल, प्रॉफिट किती होईल? प्रॉफिट तुम्हाला बघायला गेलं 30% प्रॉफिट तुम्ही घेऊ शकता सर. आणि मॅम हे जे शीट्स आहेत हे डीलर्सला कितीला भेटतील? तुम्ही किती थिकनेसचं घेताय त्याच्यावर डिपेंडेड असते सर प्राइस. चला मित्रांनो, आता तुम्हाला दुसरं प्रॉडक्ट दाखवते ज्याने की तुम्ही डीलरशिप घेतल्यानंतर ही प्रॉडक्ट पण तुम्हाला मिळणार. मॅम हे काय? ह्याचं ते प्रॉडक्ट नाव आहे WPC. ही जी मॉडेल आहे आता PVCचे मॉडेल आहे, आणि तुम्ही ही भिंतीवर लावू शकता, आणि वॉल सिलिंगचं पण असं तुम्ही फिनिशिंग पण करू शकता. आता तुम्ही इथं बघू शकता आमचं इथं वेगवेगळे कलर्स आहेत, आणि ही पण बघा तुम्ही सेम वुडन पॅटर्नमध्ये दिसते, म्हणजे वुडन टाईप दिसते. आता तुम्ही ह्याला बघितलं, तुम्ही इन्स्टॉलेशन याला कसं करू शकता, एक तरी तुम्ही ग्लूच्या मदतीनं पण करू शकता, अदरवाईज तुम्ही असं ड्रिल वगैरे लावून असं लावू शकता, तुम्ही फिट वगैरे करू शकता. त्याच्यानं याचे फायदे काय काय? वॉटरप्रूफिंग आहे,
आणि फायरचं पण काही प्रॉब्लेम होणार नाही तुम्हाला. आणि तुम्हाला ह्याची पण गॅरंटी 10 वर्षाची गॅरंटी आहे. तर WPC तर बघू शकता आम्ही ऑफिसमध्ये लावले. ह्याचं लुक कसं देते तुम्ही बघू शकता. तुम्ही बघता तर ही वुडन सारखं दिसते पण ही वुडन नाही. आता इथं तुम्ही बघू शकता की ह्याच्यात इथं आता काही दिसत नाही तुम्हाला, म्हणजे काय म्हणजे एक्स्ट्रा काहीतरी आम्ही ॲड केले. आता इथं बघा तुम्ही, म्हणजे घरामध्ये बाथरूम विथ बेडरूम अटॅच असताना त्याचा लुक जातो तुम्हाला वाटत असेल तर ही असं तुम्ही या पद्धतीनं तुम्ही इन्स्टॉलेशन केलं तर तुम्हाला घरचा लुक छान दिसेल. असं वाटतं की ही हिडन आहे. ज्या वेळेला तुम्ही डीलरशिप घ्याल तर तुम्हाला ही ग्लू पण भेटेल. कशासाठी तर पॉलिगॅनेट आणि जी WPC पॅटर्न जी आहे ती पेस्ट करण्यासाठी. चला मित्रांनो, आता तुम्हाला तिसरं प्रॉडक्ट दाखवते जी डीलरशिप घेतल्यानंतर ही पण प्रॉडक्ट तुम्हाला भेटेल. हे काय मॅम? हे जे फ्लोरिंगसाठी वापरते वेगवेगळे पॅटर्न्स आहेत आणि ही इंटरलॉक सिस्टम आहे. असं तुम्ही इंटरलॉक करू शकता. ओके, इंटरलॉक करून तुम्ही वापरू शकता आणि तुम्ही ही सिमेंटवर आणि टाईल्सवर पण तुम्ही लावू शकता. फ्लोरिंगचे तुम्ही सॅम्पल बघितलं असेल तर आता ही बघा आम्ही ऑफिसमध्ये आम्ही केले. ह्याचा लुक कसा दिसतो, किती छान लुक आहे आणि तुम्हाला ह्याच्यात घसरत पण नाही आणि विंटर सीझन मध्ये तुम्हाला असं फुगत वगैरे काय नाही. तसं तुम्ही ह्याला साफ करू शकता. डीलरशिप घेतल्यानंतर तुम्हाला असंच तुम्हाला पाट्या भेटेल. मॅम हे जे वुडन फ्लोरिंगचे जे मटेरियल हे कोणत्या मटेरियलचं असतं? ही जी वुडन आणि ग्राइंड मिक्स आहे सर, ही जी तुम्हाला डीलर्सला पण बेस्टच्या बेस्ट प्राईसमध्ये भेटणार सर. जेणेकरून तुम्ही पुढं विकला तर तुम्हाला जादा करून प्रॉफिट पण भेटणार. आता ही तुम्ही चौथं प्रॉडक्ट बघू शकता की आमचं ही पेपर्स आहे. ती तुम्ही डीलरशिप घेतल्यानंतर ही पण तुम्हाला त्याच्याकडून मिळेल. मॅम हे वॉलपेपर्स काय असतं? तुम्ही असं डायरेक्ट भिंतीला तुम्ही पेस्ट वर्क करू शकता आणि ह्याच्यासाठी तुम्ही सेपरेट ग्लू मार्केटमध्ये अवेलेबल आहे वॉलपेपरसाठी. अच्छा, आता तुम्हाला काय नाही, ग्लू याच्यावर लावायचं आहे आणि डायरेक्ट वॉलमध्ये पेस्ट करायचं आहे. तुम्ही पाठीमागं बघू शकता ही तुम्ही बघताय तर वॉलपेपर आहे आणि ह्याच्यात ती वॉटरप्रूफिंग पण आहे आणि जी घाण वगैरे दिसलं तर तुम्ही असं क्लीन करू शकता. तुम्हाला जे डीलरशिप भेटल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये पण मिळतील. तुम्हाला वॉलपेपर जे आहे असं रोल टाईप तुम्हाला भेटेल. असं तुम्हाला हे कॅटलॉग भेटेल आणि ह्याच्यात तुम्ही बघू शकता की याला तुम्ही 50च्या वरती पण तुम्हाला डिझाईन्स भेटेल. कस्टमरला कॅटलॉग दाखवून तुम्ही ऑर्डर पण घेऊ शकता. आणि इथं तुम्ही लुक बघताय ही सेम भिंतीचं जी लुक आहे ही तुम्हाला ही पॅटर्न जी दिसते ती ओरिजिनल शीट्स आहे. सो तुम्हाला कस्टमरला दाखवताना तुम्हाला इझिली कम्फर्टेबल होईल. आता इथं तुम्ही बघू शकता वेगवेगळे कलर्स डिझाईन. ज्या वेळेला तुम्ही ही कॅटलॉग दाखवचाल त्यावेळेला कस्टमरला ही बघून त्यांना पण घ्यासारखं वाटेल. तर जी 5वं प्रॉडक्ट आहे त्याचं नाव आहे फोम शीट आणि ही तुम्ही इथं बघू शकता ही क्लासिक ब्रिजची आहे. त्याच्यातनं वेगवेगळे कलर्स येतात. व्हाईट, ह्याच्यात आहे ब्लू, रेड आणि ही चिल्ड्रन्स पॅटर्न आहे. ह्याच्यात 2 पॅटर्न येते. हे तर एक स्टार अँड हॅपी ट्रेनमध्ये येते आणि ही जी आहे ती बटरफ्लाय टाईप मॉडेल आहे आणि ह्याच्यात तुम्हाला पिंक अँड ब्लू आणि ही जी आहे ती सेम वुडन पॅटर्न आहे आणि ह्याच्यात वेगवेगळे कलर येलो, रेड अँड मिक्स वुडनमध्ये येते. आणि ही जी तुम्ही बघू शकता ही ततामी मॉडेल बोलतात आणि ह्याला जी कलर्स आहेत आणि ही 2 कलर्स आहेत तुम्ही बघू शकता. मॅम ही फोम शीट काय असते? जी फोम शीट आता तुम्ही डेकोरेशन पर्पजसाठी वापरू शकता. असंच तुम्ही डायरेक्टली भिंतीला लावू शकता आणि ह्याला तुम्ही ग्लू वगैरे काही नाही. ह्याच्यात तुम्ही मागं असं तुम्ही काढून डायरेक्टली तुम्ही भिंतीवर लावू शकता. ही सेम असं ग्लू सारखं राहील बघा. कस्टमरच्या इथे तुम्ही डायरेक्टली लावू शकता. फोम शीट लावल्यानंतर त्याचा लुक कसा दिसते ते आता मी तुम्हाला दाखवते. हे बघू शकता आता तुम्ही जी तुम्हाला म्हणले का त्याच्या मागं जास्त गम आहे. तुम्ही असं डायरेक्टली लावू शकता भिंतीवर. तटामी पॅटर्न आहे जो ही कुशन टाईपचा असं टाईप आहे. तुम्ही वर बघू शकता सेलिंगमध्ये पण आम्ही लावलेलं आहे फोम शीट. या फोम शीटला पण तुम्हाला चांगलं रेट भेटेल आणि तुम्ही कस्टमरकडून पण तुम्ही जादा प्रॉफिट घेऊ शकता. तर मॅम कधी आपण या सगळ्या प्रोडक्टची डीलरशिप घेतली महाराष्ट्रामध्ये तर आपण हे कुठे कुठे विकणार? सर इंटिरियर डेकोरेशन जे कोण काम करते त्यांना कन्स्ट्रक्शन बिल्डिंग अँड तुम्ही सोशल मीडियामध्ये पण तुम्ही जे आमचं प्रॉडक्ट आहे ते त्याच्याबद्दल तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट देऊन तुम्ही करू शकता. जिथे बांधकाम चालू आहे तिथे तुम्ही सांगू शकता की आपल्या प्रॉडक्टबद्दल अँड तुम्ही त्याच्याकडं तुम्ही ऑर्डर जनरेट करू शकता. त्यांना डीलरशिप घ्यायची असेल तर ते कसं घेऊ शकता आणि गुंतवणूक किती लागेल? सर डीलरसाठी मिनिमम 5 लाखपासनं म्हणजे 5 लाखपासनं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून स्टार्ट करू शकता. सर तुम्ही 5 लाखाचं इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुम्हाला 5 लाखाचा माल पण तुम्हाला भेटेल. मटेरियल म्हणजे तुम्हाला 5 लाखाची जी काय पाहिजे मिक्स भेटेल का सगळं?
हां सर, मिक्स भेटेल सर. म्हणजे पॉलिगेनेट शीट मला एवढं पाहिजे, फर्म शीट एवढं पाहिजे किंवा WPCचे एवढं पाहिजे. तर अकॉर्डिंग टूली तुम्हाला म्हणजे 5 लाखाचं जी टोटल करून तुम्हाला किती मॉडेल्स पाहिजे त्याच्या रिगार्डिंग तुम्हाला देतो सर. तर मॅम याच्यात नफा किती होईल? समजा कोणी हा व्यवसाय सुरू पण करतो तर किती कमवू शकतो ते जर आमच्या व्ह्युअर्सला सांगा. ते प्रॉडक्टचं तुम्ही प्रॉफिट म्हणाय गेला तर तुम्ही कितीचं काम घेताय त्याच्यावर डिपेंडेड असते सर. पॉलिग्रेनेट शीटचं 30% तुम्हाला मिळणार सर, आणि फर्म शीट म्हणाय गेलं तर 20% सर, आणि WPCचं म्हणाय गेलं तर 30%, अँड वॉलपेपरमध्ये तुम्ही 40% तुम्ही येऊन करू शकता सर. तर मॅम कोणी समजा 1 BHK फ्लॅटचं काम घेतलं पूर्ण इन्स्टॉलेशन, तर तो एका फ्लॅटमधून किती कमवू शकतो? 1 BHK फ्लॅटमध्ये जेव्हा तुम्ही सगळं मटेरियल यूज करताय तेव्हा तुम्ही 80 to 90,000 पर्यंत तुम्ही अर्न करू शकता सर. तुम्हाला ही टाइम ड्युरेशन घेतलं तर 10 ते 15 दिवसापर्यंत तुम्ही काम कम्प्लीट करू शकता सर. मॅम आणि इन्स्टॉलेशनला कोण जाईल? डीलर जातील की तुम्ही स्वतः माणसं पाठवतील, कसं राहील? सर आम्ही त्यांना ट्रेनिंग देऊ सर, रिगार्डिंग कसं वर्क करायचं सगळं तुम्हाला त्यांना ट्रेनिंग देऊ आम्ही. तर मित्रांनो, कधी तुम्हाला मॅमने जेवढे प्रोडक्ट्स दाखवले त्यांची डीलरशिप घ्यायची असेल, आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही एरियामध्ये तुम्ही राहताय, डीलरशिप घ्यायची असेल तर मॅमचा जो नंबर आहे तो मी स्क्रीनवर दिला, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नंबर ॲड्रेस सगळे, तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून या व्यवसायाबद्दल अजून माहिती घेऊ शकता. धन्यवाद.